नमस्कार मित्रांनो, RTE ॲडमिशन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भात सुधारित सूचना काढण्यात आलेल्या आहे। ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामध्ये पात्रता, वयाची अट, मुदत तसेच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे या संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, तरी आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता प्राथमिक शिक्षण संचालय यांचं 13 जानेवारी 2025 रोजीचं हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। यामध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C नुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा, मग या सर्व शाळांमध्ये RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे। त्या संदर्भात आता बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। मग 14/1/2025 ते दिनांक 27/1/2025 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मग मित्रांनो, लक्षात ठेवा, उद्यापासून म्हणजे 14/1/2025 ते 27/1/2025 या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडणार आहे। मग या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे। या ठिकाणी 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी studentmaharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन, या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया करायची आहे। म्हणजे या ठिकाणी ही वेबसाईट दिलेली आहे studentmaharashtra.gov.in। या ठिकाणी आपण या पोर्टलवर ही माहिती भरायची, म्हणजे अर्ज भरायचा आहे। तर मग कोण अर्ज भरू शकतो, तर वंचित घटकातील बालकांमध्ये खालील परवानग्यांचा समावेश होतो, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके इत्यादींचा समावेश या ठिकाणी होतो। मग आर्थिक वर्षांमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल घटकात समावेश होतो। मग 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी। पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांच्या बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी। त्यामुळे पालकांनी निवासस्थानांचे लोकेशन अचूक नमूद करावे। प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी। अर्ज सादर करायच्या अंतिम कालावधीत इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी। प्रवेश प्रक्रियेबाबत आपण काही समस्या असल्यास RTE पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे, त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे। पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी। ज्या बालकांनी यापूर्वी RTEच्या 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही। यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल। तसेच पालकांनी एक परिपूर्ण अर्ज सादर करावा। एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही। पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्र ऑनलाईन अपलोड करू नये, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण बाबी आहेत। मग मित्रांनो, या ठिकाणी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरता आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहे, तर निवासाचा पुरावा,
या ठिकाणी लागणार आहे। मग त्यामध्ये रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक, टेलिफोन, प्रॉपर्टी टॅक्स देयक, पगारपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल। मग दुसरा महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे जन्मतारखेचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे। नंतर आहे सामाजिक वंचित जात संवर्ग बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करायचे कागदपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे। दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे। तसेच आधार कार्डचे विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे 25% अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येणार आहे। त्यामुळे 90 दिवसाच्या आत आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड काढून घेणे। अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्र या ठिकाणी अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत लॉटरी काढण्यात येणार आहे। दिनांक निश्चित केली जाईल। मग ज्यावेळेस होईल त्यावेळेस या ठिकाणी असेच पत्र काढून नोटीस सूचना जारी केल्या जाणार आहे। मग अशा पद्धतीने मित्रांनो हा अर्ज आपण भरायचा आहे। मग या ठिकाणी आपल्याला नंतर ते निश्चित होईल। मग विद्यार्थ्यांनी खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी किंवा चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्या प्रकरणी RTE 25% प्रवेश प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी। मग कागदपत्रे तपासणीसाठी या ठिकाणी एक समिती बनवण्यात आलेली आहे। मग त्याद्वारे ही कागदपत्र तपासणी होऊन तुमची RTE प्रवेशात या ठिकाणी मुलांना RTE प्रवेश मिळेल। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। या ठिकाणी लक्षात ठेवा उद्यापासून म्हणजे 14/1/2025 ते 27/1/2025 या कालावधीत हा अर्ज भरायचा आहे। वेबसाईट आहे studentmaharashtra.gov.in ॲडमिन पोर्टल या संकेतस्थळावर या वेबसाईटवर हा अर्ज भरायचा आहे। तरी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। तरी मित्रांनो आणखी आपल्याला माहिती हवी असेल तर हे परिपत्रक टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून आपण बघू शकता, डाउनलोड करू शकता किंवा त्या ठिकाणी वाचू शकता। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।